गाईज, कशा आहात तुम्ही सर्व जय शिवराय सर्वांना. तर आज मी माझी बहीण चाललेलो आहोत शेताकडे. का आज गुड फ्रायडे त्याच्यामुळे सुट्टी होती, त्याच्यामुळे म्हटले जावं शेताकडे. तर मी आणि माझी बहीण शेतात पोहोचलेलो आहोत. तर ही आहे आमच्या शेतातला गहू, पण हा गहू आता काढलेला आहे. तिकडे आहे ज्वारी, तेवढी पूर्ण ज्वारी आहे आणि पलीकडे अजून सुद्धा आहे. तर हे आहे आमचं शेत आणि आमच्या शेतात खूप सारे झाडं आहेत. तर हे आहे चिंचाचं झाड आणि ह्याच चिंच आम्ही आज खाणार आहोत. इथे आहे आंब्याचे झाड. ह्या झाडाचे आंबे खूप गोड आहेत बघा. हे बघा, छोटेचे आंबे आलेले आहेत. आम्ही आज हेच आंबे खाणार आहोत आणि माझी बहीण चाललेली ह्या आंब्याचा आणि चिंचाचा शोध घेण्यासाठी. आणि हे बघा, हे पण आंबा गोड नाही, पिकल्यावर खूप गोड लागतो. आणि दुसरीकडे पलीकडे पण एक आंबा आहे, पण तिकडे विहीर आहे. तर मला आज आमची विहीर दाखवणार आहे. हे बघा, इथं खूप ऐकण आहे जरासं, पण तुम्हाला दाखवणार आहे आज मी विहीर. हे बघा, हे आहे विहीर आणि माझ्या बहिणीला माझी काळजी वाटते म्हणून ते पलीकडे जाऊ नको. तर हे बघा विहीर आणि पलीकडे सुद्धा एक आंबा आहे, तो पण सुद्धा खूप गोड आहे. तर चला जाऊयात. तर आता आम्ही चिंचा खाणार आहोत. चिंच आम्ही खूप खाल्लेल्या आहेत आणि आता सुद्धा खूप खाणार आहोत. आणि ही चिंच खूप गोड आहे बघा. खाली खूप चिंचा पडलेल्या आहेत, पण आता ते दिसत नाहीत. आम्ही गोळा करून खाल्लेल्या आहेत. मीठ नाही, पण नुसतं चिंचानेच काम भागवलेलं आहे आज आम्ही. खूप ऊन आहे तरी पण आम्ही आज आलेलो आहोत एका शेतात. माझ्या बहिणीला काळजी वाटते, खूप ऊन आहे त्याच्यामुळे ती म्हणते चल घरी, पण थोडंसं फिरावं पण वाटते मला, कारण की दिवसाने खूप प्राणात आले. तर हे आहे आमच्या म्हणजे शेतातले लिंबाचं झाड, पण ह्याला काही लिंब आलेले नाही आहेत, छोटे छोटे आलेत. हे बघा, मला वाटलं खूप मोठे झाले असतील. आमच्या इकडे खूप कशाची पण झाडे आहेत, घरी सुद्धा आमच्या खूप आहेत. उन्हाळ्यात लिंब लागतातच म्हणा, कारण शरबत पिण्यासाठी. ह्याला लागलेले आहेत पण लिंब. ह्या चिंचाखाली खूप गार वाटतं, मस्तपैकी बसते वाटतं. पण आता आम्हा दोघींना पण जायचंय घरी मस्तपैकी खूप ऊन लागतंय, कारण त्याच्यामुळे आम्ही आता थोड्याच वेळात किंवा लगेच जाणार आहोत घरी. खूप गार छान आहे मस्तपैकी हवा पण इथं बघा ना. ते आईचं नाही, त्याच्यामुळे आईचं नसल्यामुळे साप ते हिंडू शकतात. त्याच्यामुळे आम्ही दोघी पण आता बघा तिचं तोंड कसं झालंय, त्याला पटकरनी घरी जायचं. तर आम्ही आता थोड्याच वेळात जाणार आहोत घरी. तर आम्ही चाललो आहोत. माझ्या आईला डबा घेऊन आलेलो आहोत. आईने माझा डबा नव्हता आणला, त्याच्यामुळे इतक्या वरच बघा माझी आई काम करत आहे. तर काय शेतकऱ्यांना काही विलाज नसतो, त्याच्यामुळे आम्ही आता मस्त त्या चिंचाखाली बसलो होतो. पण आईला डबा देण्यासाठी आलतो, त्याच्यामुळे डबा देऊन आता आम्ही चाललो घरी. तर हे बघा, माझी आई इथली ज्वारी काढत आहे. खूप जवळ आहे, झाडापासून जवळ आहे, पण आमचं घर इथून खूप लांब आहे. पण आईला डबा देण्यासाठी आलो होतो. आता आईला डबा जाणार आहोत घरी. तर आता मी आणि माझ्या बहिणीने आता धरलेली आहे घरी जायची वाट. खूप लांब आहे आणि ऊन पण तेवढंच आहे. पटपट जायला लागलं आम्हाला. तर चला, हरभरा काढून झालेला आहे. कोणाचं शेत आहे काय माहीत नाही, पण ह्या हरभऱ्यात असं चालायचं नकोच वाटते आम्हाला. आम्ही असं बघा एकमेकीला धरून चालत आहोत, कारण चालताच येत नाहीये. असं एकदम जड लागतंय आणि ऊन पण तेवढंच आहे. शेतकऱ्यांना तर ऊन सहनच करायला लागतंय. काय खूप लांब आहे आमचं घर. दमादमाने आहोत चालत. तर हे बघा, माझी बहीण खूप माझ्या पुढे चाललेली आहे. ते बघा केवढं जड आहे, त्याच्यामुळे असं वाटतं पडलंच. चलताच येत नाही आणि माझ्या बहिणीला काळजी म्हणून म्हणते दमाने. तर मस्तपैकी जात इथे पण आंब्याचे झाड वगैरे आहेत, ते तोडून खाणार आहोत आता आम्ही. खूप मोठं आंब्याचं झाड होतं म्हणून दोघीत एकच आंबा घेतलेला आहे आम्ही. हे बघा, खूप छोटंच आहे, मोठं पण नाही, दुसरीकडे मोठे. हे छोट्याच आंब्याचं घेतलेलं आहे आणि अक्कल मी. आणि हे बघा, इथे मस्तपैकी गाय कसे बसलेले आहेत. वास बघा ना किती गोड आहे, क्यूट. खूप क्यूट आहे. तर असं शेतात असलं की गाई जनावरचा संबंधच राहतोच. सगळेच
जाता जाता आम्हा दोघींना पण फुलं अशी दिसली, म्हणून दोघी पण थोडंसं, तर आम्हा दोघींना पण फुलं खूप आवडतात. तर हे बघा, दोघींनी पण फुलं घेतलेले आहेत घरी. चला तर आता आमचं घर खूप जवळ आलेलं आहे आणि ते आहे लिंबूचं झाड. काय लिंबूचं झाड आहे, मस्त लिंबू घ्यावे. तर आता मी लिंबू घेणार आहे. लिंबूच्या झाडाचे लिंबू घेतलेले आहेत, कारण उन्हाळ्यामुळे शरबत लागतंच प्यायला. आणि आता खूप जवळ आहे, त्याच्यामुळे आंबा लिंबू असं शेत असलं की खायला घरच्या घरचं भेटतच. तर मी पोचलेले आहे आता माझ्या घरी पण खूप झाडे आहेत, आंब्याची, गुलाबाची, मोगऱ्याची. रोज मी गुलाब मोगरा असं लावते. तर मस्तपैकी झाडाकडे आता आम्ही बसणार माठातलं, तर पाणी पिणार आहे. येऊन मस्त नारळाच्या झाडाखाली बाजार बसलो. आल्या आल्या मस्त खूप तहान लागली होती. माझी बहीण खूप काम ऐकते माझं, तर मला आल्या आल्या मस्तपैकी तिने माठातलं थंड पाणी दिलं आणि ते पिऊन मस्त बसले. जर माझा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.